आज आम्ही एका स्पेशल व्यक्तींना भेटलो होतो. त्या आहेत एका साडी शॉपच्या ओनर. त्या कोण होत्या हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेलकम टू डे 40 आउट ऑफ 100. कधी नव्हे ते सुंदर अशी साडी नेसायचं मन झालं आम्हा दोघी बहिणींचं आणि त्याचबरोबर पप्पा गजरे घेऊन आले होते, तर गजरेही लावूया म्हणलं. कारण आम्हाला तिकडे फारसे फंक्शन्स नसतात, सो साडी नेसणं होत नाही. आणायचं आता आम्ही चाललेलो आहोत आष्टीला. आमच्या काकांनी आम्हाला बोलवलेलं आहे. सो आम्ही छान असे रेडी झालेलो आहोत आणि सगळेच निघालो आहोत, आई पप्पा. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आमची नुरवी आजकाल नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करत आहे. तर आम्हाला जाता जाता सोनारीच्या जवळ काही माकडं दिसली. मग तिला माकडं दाखवले, तर ते बघून ती खूप खुश झाली होती. पप्पांनी त्या माकडाला करंजी खायला दिली होती. त्याने ती लगेचच घेतली आणि खाल्ली. आज आमच्यासोबत खूप मोठा हादसा घडला असता, परंतु आमच्या गाडीच्या खिडक्या बंद होत्या म्हणून आम्ही वाचलो. अचानकच हे एक माकड आमच्या गाडीच्या खिडकीजवळ येऊन बसलं होतं, पण आमचे दरवाजे लॉक होते. ते माकडही पळून गेलं आणि मग आम्ही पण पळालो. इकडे नुरवी आणि मम्माचा आम्ही टाइम चाललेला आहे, दोघींची मस्ती चाललेली आहे. जाता जाता आम्ही जामखेडच्या एका खूप स्पेशल ठिकाणी आलेलो आहोत, ज्यांचे व्हिडिओज तुम्ही खूप बघितलेले असतील यूट्यूबला, इंस्टाग्रामला. ST वायकर फॅन्सी साडीज अँड ड्रेसेसमध्ये आम्ही आज यांचे व्हिडिओ बघूनच इथे शॉपिंग करायला आलो आहोत. आणि हे शॉप जामखेडमध्ये आहे. बघू शकताय किती सुंदर असं भव्य दालन आहे आणि इकडे खूप छान कपडे मिळतात. राईट साईडला बघितलं तर यांचं सिल्वर प्ले बटन सुद्धा आलेलं आहे. ते बघून मला खूप प्राऊड फील झालं. आणि इकडे आहेत त्या मॅडम आणि मला असं झालं की येस, आपण पण लवकरच आपल्या यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन घेऊन येऊया. यांचा जो स्टाफ आहे तोही खूप छान होता. त्यांनी सगळ्यांनी आम्हाला इतकं कोऑपरेट केलं, इतकं व्यवस्थित सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवल्या होत्या. आणि ही बघा मी इकडे यांच्या मिररमध्ये मी थोडंसं शायनिंग मारायचं काम करत होते. आतमध्ये छान बसायची सोय होती, गाद्या वगैरे टाकलेल्या होत्या. यांच्या स्टाफने आम्हाला खूप छान छान साडी दाखवल्या, खूप सुंदर कलेक्शन दाखवलं. त्यानंतर मॅडम सुद्धा स्वतः आल्या, त्यांनी आम्हाला खूप सुंदर सुंदर साड्या काढून दाखवल्या आणि स्पेशली मॅडमनी मला ओळखलेलं होतं, त्यामुळे खूप छान वाटलं त्यांच्यासोबत गप्पा मारून, शॉपिंग करून. आणि त्या ताईंनी आमच्या कामाचंही भरपूर कौतुक केलं. खरंच त्या खूप डाऊन टू अर्थ आहेत आणि खूप हंबल आहेत. त्यांच्याही कार्याला सलाम आहे. एवढ्या छोट्याशा गावात आज त्यांनी एवढं मोठं नाव कमवले, हे करणं खूप मोठी गोष्ट आहे. कसं वाटलं तुला शॉपिंग करून? मस्त. शॉपिंग केल्यानंतर नेहमी छानच वाटतं. त्यात साडी शॉपिंग केली की अजून छान वाटतं. आज तू आंटी दिसत आहेस, त्याबद्दल काय सांगशील? थँक्यू. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. थँक्यू. यांच्याच शॉपच्या शेजारी संस्कृती लेडीज शॉपिंग नावाचं माझ्या वहिनींचं शॉप आहे. त्यांनाही आम्ही भेटलो आणि आतमध्ये त्यांची मुलगी तुम्हाला सर्वांना बाय करत आहे. देन आम्ही आष्टीला गेलो आणि इथून पुढचा व्हिडिओ उद्याच्या भागात.